काय बोलतो ते ऐकू येईल तुम्हाला. सगळेजण शांत बसा आता. बघा, ज्या ठिकाणी आपण निवेदन दिलंय हे महावितरणचं ऑफिस आहे. जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे सहव्यवस्थापकीय संचालक, बरोबर आहे. तर यांच्यावर जे असतात ते मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ मॅनेजिंग डायरेक्टर इथपर्यंत आपला मुद्दा पोहोचवण्यासाठी त्यांनी फोन पण लावलेला आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, त्यांनी ज्यावेळेस लाल वाला आपके हाथ में जो है ओके। में भर्ती की ऐड निकली थी और बहुत मतलब इधर सबके आइडिया हुआ है, डिप्लोमा हुआ है, सब यही वाले हैं, इंजीनियर्स है, सब इंजीनियर्स है, सब इस ऐड के लिए बहुत इंटरेस्टेड थे और अचानक से ऐड कैंसिल करती है। यहाँ से 4-5 साल से कुछ बच्चे पढ़ाई कर रहे हैं, कुछ मैरिड वुमेन्स है, उनकी छः महीनों की बच्चियाँ हैं छोटी छोटी, वो छोड़कर वह इधर पढ़ाई के लिए दूर आई है। और इस कंपनी ने अभी 4-5 दिन पहले ये पूरी ऐड ही कैंसिल की। कुछ पोस्ट की पेपर भी मतलब अभी पेपर भी हुए थे 2-4 महीने पहले, वो पूरी ऐड ही कैंसिल की थी। कुछ बच्चों का सिलेक्शन फाइनली हुआ ही था और अभी कैंसिल किया है। और उन्होंने ऐड में डोमिसाइल भी नहीं कंपलसरी किया, इसलिए महाराष्ट्र के बाहर के बच्चे भी इससे अप्लाई कर सकते हैं। इसलिए हम चाहते हैं कि उसे डोमिसाइल भी कंपलसरी करनी चाहिए। और उन्होंने गेट कंपलसरी की है। कुछ ऐड के पहले उन्होंने कुछ पता नहीं था कि गेट कंपलसरी करनी है और इसलिए बच्चों ने गेट भी नहीं दी है बहुत बच्चों ने। तो गेट का महीना भी उन्होंने कैंसिल करना चाहिए और डोमिसाइल कंपलसरी करनी चाहिए। जो परीक्षा रद्द की गई है उसमें कितने विद्यार्थियों का नुकसान हुआ है? उसमें लगभग लाखों मतलब हमने मैरिड जो वुमेन्स है उन्होंने 4-5 साल से वो यही पे ही है। उनके 6 महीने के बच्चे हैं, इनकी बच्चे 6 महीने के, वो अभी वो घर पे छोड़ के वो इधर 1.5 साल से पढ़ाई कर रही है। तो बहुत मतलब हमने 2 पोस्ट के लिए अप्लाई किया था। एक पोस्ट में हमारा सिलेक्शन लगभग हो ही गया था और उन्होंने पूरी ऐड ही कैंसिल की। क्या अपेक्षा करते हैं आप सरकार से? हम चाहते हैं कि वो अभी जो विधानसभा का इलेक्शन है उसके पहले ये ऐड निकले, फिर से सब आरक्षण वगैरह डाल के ऐड फिर से निकाले और जल्द से जल्द पेपर दें। आपका नाम? अमृता, मेरा नाम अमृता। काय सांगू नका तुला माझी लायकी काय. महापारेषणने 2023 पासून वारंवार आम्हाला तारखा देत आहे. 1 वर्ष पूर्ण झाले महापारेषण परीक्षा जाहिरात निघून, महापारेषणची जाहिरात निघून 1 वर्ष पूर्ण झाले तरीही हे सरकार, माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या पूर्ण कराव्या. माननीय श्री या ठिकाणी मी महापारेषणची परीक्षा रद्द झालेली आहे. आमच्या सिनियर टेक्निशियन 1, टेक्निशियन 2, टेक्निशियन 3 परीक्षा घेऊन सुद्धा हे सरकार आमच्या परीक्षा रद्द करत आहे. आणि मी या सरकारला विनंती करतो की या ठिकाणी आम्ही जी दिलेल्या परीक्षा त्याचा तरी रिझल्ट लावावा. हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे आणि आम्ही या ठिकाणी भाकरीला सुद्धा महाग झालो आहे, चहा पाण्या नाश्त्याला सुद्धा महाग झालो आहे. 1,50,000 विद्यार्थ्यांना फटका बसला आहे. परीक्षा घेऊन हे सरकार आमच्यावर अन्याय करत आहे. तर या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की महापारेषणची परीक्षा तुम्ही परीक्षा घेऊन ही परीक्षा आमच्या रद्द करत आहात. तर या परीक्षाचा फटका आम्हाला बसलेला आहे. मी या ठिकाणी प्रकृतीन मुलांनी माळशिरस तालुका सोलापूर जिल्हा
या ठिकाणी मी माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की आमच्या परीक्षा लवकरात लवकर पूर्ण करून द्यावा, हेच विनंती. महापारेषणच्या ज्या आलेल्या वेगवेगळ्या 8 पदांच्या भरत्या होत्या, ती जी भरती रद्द झालेली आहे ती सुद्धा जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे ते रिकॅल्क्युलेशन करून लवकरात लवकर ही भरती भरली गेली पाहिजे, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर गेटची जी सक्ती महावितरणने केलेली आहे ती सुद्धा रद्द झाली पाहिजे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं ITIच्या विद्यार्थ्यांना जी कंत्राटी भरती त्या ठिकाणी लावलेली आहे ती कंत्राटी भरती न भरता ही कायमस्वरूपी विद्यार्थ्यांना पदावर रुजून घेतलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे. आणि विशेष म्हणजे हे जे काही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येनं, नाही म्हणलं तरी 3-3.5 हजार विद्यार्थी आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 2 वेगवेगळ्या ठिकाणी निवेदन देण्यासाठी तयार झालेले आहेत. सरकार आणि जे काही अधिकारी असतील या सगळ्या प्रक्रियेमधले हे पाहत असतील विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो आक्रोश आहे, विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो असंतोष आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात हे आंदोलन आहे. तर आमच्यावरचा अन्याय बंद करा आणि ज्या वेगवेगळ्या पदांच्या भरत्या काढलेल्या आहेत त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या आणि आचारसंहितेच्या अगोदर भरल्या गेल्याच पाहिजे, हीच आमची या ठिकाणी खरोखर मागणी आहे. 1 वर्ष झालं फॉर्म भरून तरी पण पेपर होत नाहीत. एक महिना पेपरची तारीख वाढवतात समोर फॉर्म भरायला, पेपर होत नाहीत, काय नाही. त्याच्यानंतर आमचे मेन मुद्दे आहेत. 1 नंबर डोमिसाईल. महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी डोमिसाईल कंपल्सरी असलं पाहिजे, कारण बाहेरचे विद्यार्थी येऊन इथं पेपर भरतात, फॉर्म भरतात आणि इथला कट ऑफ बिनकामी वाढून ठेवतात. आणि त्याच्यामुळे ओपनच्या कॅटेगरीवर पुन्हा 4 वेळा पेपर पुढे गेला आहे. आणि आता एका मुलाने आत्महत्या पण केलेली आहे नांदेडच्या, त्याच्या पण घरच्यांना काहीतरी मदत म्हणून ह्या शासनाने दिली पाहिजे. आणि गेटची एक सक्ती आहे, ते 100% पहिल्यांदा गेट घेणार होते, नंतर 10%वर आलं, ते 10% सुद्धा सगळं कॅन्सल केलं पाहिजे. आणि महाराष्ट्र डोमिसाईलचा एक मुद्दा आणि पेपर लवकरात लवकर, कारण आता जर आचारसंहिता जर लागल्या तर पुन्हा हे पेपर 2025 मध्ये जातील आणि पुन्हा विद्यार्थ्यांचं 1 वर्ष वाया जाईल. त्याच्यासाठी लवकरात लवकर पेपर झाले पाहिजे आणि आचारसंहितेच्या अगोदरच झाले पाहिजे. मी दत्ता पाटील, नांदेड.